सांगलीत गणपती मंदिराजवळ शिवसेना शिंदे गटाच्या प्रचाराचा जल्लोषात शुभारंभ। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरातील गणपती मंदिराजवळ शिवसेना शिंदे गटाच्या प्रचाराचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला। या प्रचार शुभारंभासाठी राज्याचे पर्यटन मंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते नामदार शंभूराज देसाई यांचे सांगलीत फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले। मंत्री शंभूराज देसाई यांच्या स्वागतासाठी शिवसेना शिंदे गटाचे सर्व उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांगलीत आगमनानंतर सर्व उमेदवारांसह मंत्री देसाई यांनी श्री गणपती बाप्पाचे दर्शन घेतले। त्यानंतर गणपती मंदिर परिसरात मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला। यावेळी शिवसेना शिंदे गटाचे शहर व जिल्हा पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना तसेच असंख्य कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण परिसर भगव्या झेंड्यांनी व घोषणांनी दुमदुमून गेला होता। या प्रसंगी बोलताना मंत्री शंभूराज देसाई यांनी ठाम आव्हान दिले की यावेळी सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेवर शिवसेना शिंदे गटाचाच झेंडा फडकणार असून महापालिकेची सत्ता आपल्या हाती येणार आहे। त्यांच्या या घोषणेमुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला। मंगलमूर्ती सांगली, कुपवाड, मिरज महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या शिवसेना पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ सांगलीचं ग्रामदैवत गणरायाचा आशीर्वाद घेऊन सर्व शिवसैनिक, सर्व शिवसेनेचे उमेदवार, सर्व शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये श्रीफळ वाढवून प्रचाराचा आज आम्ही या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे। या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनं शिवसेना ही धनुष्यबाणाच्या चिन्हावरती या महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाते आहे। चिन्ह वाटप काल झालेलं आहे। आज आम्ही प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। यापूर्वी ज्यावेळी मी सांगलीमध्ये आलो होतो त्यावेळी आमचा प्रयत्न होता महायुती करण्याचा, पण काही कारणामुळं ती महायुती होऊ शकली नाही आणि कमी वेळ आम्हाला स्वतंत्र उमेदवार उभा करण्यासाठी मिळाला। पण तरीसुद्धा जो वेळ मिळाला, कारण जेव्हा आमच्या लक्षात आलं की आता महायुती होत नाही, आपल्याला स्वतंत्र लढायचं आहे, त्याही कमी वेळेत आम्ही सर्व शिवसेनेच्या जुन्या नव्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना एकत्र करून आम्ही हे पॅनेल उभं केलेलं आहे। पूर्ण ताकदीनं शिवसेना या पॅनेलच्या पाठीमागे उभी आहे आणि या जिल्ह्यातली सुद्धा शिवसेनेचे सर्व शिवसैनिक एक एक मत या पॅनेलला मिळवण्यासाठी आम्ही निश्चितपणे चांगलं नियोजन करू आणि भरघोस यश आमच्या पॅनेलला या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेतले सर्व सन्माननीय मतदार बंधू भगिनी देतील असा आम्हाला विश्वास आहे। या कामामध्ये यश देण्याचं साकडं गणरायाला घातलेलं आहे। मी मुळातच गणपतीचा भक्त आहे। मी नेहमी मुंबईमध्ये असलो की मंगळवारी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतो। माझ्या गावी असलो तरी माझ्या गावीच मी गणपतीचं मंदिर बांधलेलं आहे। मी गणरायाचा भक्त आहे आणि गणरायाच्या आशीर्वादानं, गणरायाचा आशीर्वाद घेऊन श्रीफळ गणरायाला वाढवून आम्ही जेव्हा शुभारंभ करतोय तेव्हा नक्कीच मला आत्मविश्वास आहे की गणराया आमच्या पॅनेलच्या पाठीमागं आपला आशीर्वाद उभा करेल आणि सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेतले मतदार बंधू भगिनी सुद्धा मतदान रूपाचा आशीर्वाद आमच्या पॅनेलला देतील असा मला विश्वास आहे। तुमच्यासह सगळे पक्ष या निवडणूक महापालिकेमध्ये सत्ताधारी राहिलेले आहेत एकेकाळी, तर तुमचा प्रमुख रोष प्रचाराचा कुणावर आहे जे आतापर्यंत सांगली विकासाच्या मागे राहिली? आम्ही बघा, आम्हाला शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केवळ विकासाचं विजन दिलेलं आहे। त्याने आम्हाला नेहमी सांगितलेलं आहे, कुणी आपल्यावर कसली जरी टीका केली तरी टीकाकारांना टीकेनं उत्तर देऊ नका, चांगल्या कामातनं त्याला उत्तर द्या। आपण सगळ्यांनी पाहिलं
आम्ही 3 वर्षापूर्वी 3.5 वर्षापूर्वी 2022 साली एक भूमिका घेतली माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि तेव्हा लोकांनी भरपूर टीका आमच्यावरती केली. प्रचंड आम्हाला त्या ठिकाणी दुसण्या दिल्या, परंतु साहेबांनी सांगितलं की तुम्ही टीकेनं उत्तर देऊ नका, कामातून उत्तर द्या. आणि मग त्यानंतर 2024ला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही 80 जागा लढलो, 61 जागा जिंकलो आणि जे आमच्यावर टीका करत होते ते 100पेक्षा जास्त जागा जिंकले आणि 15 जागा त्यांना निवडून आणता आलेल्या आहेत. त्यामुळं आम्ही चांगल्या कामाचं विजन घेऊन सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेतील नागरिकांच्या समोर जाऊ. जे शहराचे प्रलंबित प्रश्न आहेत ते नगरविकास विभागाच्या माध्यमातून, जो विभाग आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे आहे, त्या माध्यमातून जे आश्वासन आमचा प्रत्येक नगरसेवक पदाचा उमेदवार त्याच्या वॉर्डामध्ये देईल, सांगली महानगरामध्ये देईल, तो प्रत्येक दिलेला विधानसभा तुमच्या निवडणूक प्रचारातला आश्वासन आणि शब्द निश्चितपणे या येणाऱ्या 5 वर्षाच्या कालावधीत आम्ही अगदी साचेबद्ध कार्यक्रम तयार करून पूर्ण करू. ठाकरे बंधू मुलाखती रोज खूप चालू असतात, त्यामुळे अशा कुठल्या एकत्र मुलाखती करता वेगळं काय त्याच्याकडे बघण्याची म्हणजे आम्हाला तरी काय आवश्यकता वाटत नाही. आणि महायुतीचं म्हणाल तर महायुतीचा शुभारंभ कालच झाला आहे मुंबईमध्ये. आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय फडणवीस साहेब यांनी मुंबईमध्ये वर्लीमध्ये तिथला प्रचाराचा शुभारंभाची पहिली सभा कालच घेतलेली आहे. त्यामुळं आम्ही प्रचारात त्यांच्यापेक्षा आघाडी घेतलेली आहे मुंबईमध्ये. आणि मुंबईमध्ये मी आपल्याला सांगतो, महायुतीचा महापौर चांगल्या मताधिक्यानं निवडून